कावळा चिमणीची गोष्ट. एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होतं मेणाचं, छोटंसं, खूप असं छान असं. चिमणी सारखी कामात असे. तसेच कावळ्याचं घर होतं शेणाचं आणि कावळा हा आळशी होता. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे फिरतच असायचा, बडबड करत असायचा आणि खोडकर पण होता. एके दिवशी काय झालं, खूप सोसाट्याचा वारा आला आणि धोधो धोधो पाऊस पडायला लागला. कावळ्याचं घर होतं शेणाचं, ते पाण्यात वाहून गेलं. कावळा पण ओला झाला. त्याला तेवढाच सुचेना कुठे जावं बरं. एवढ्यात त्याला लक्षात आलं की आपल्या शेजारी चिवताईचं घर आहे. मग तो चिवताईकडे मदत घ्यायला गेला. चिवताईचं घर होतं बंद आणि तो चिवताईचा दरवाजा वाजवायला लागला आणि म्हणाला, चिवताई चिवताई दार उघड. चिवताई आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला काजळ पावडर लावू दे. थोडा वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली आणि म्हणाला, चिवताई चिवताई दार उघड. चिवताई आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला झोपवते. इकडे कावळ्याला ना खूप भूक लागलेली, पण सगळीकडे पाणीच पाणी होते. त्यामुळे काय करेल तो बिचारा. एवढंसं तोंड करून तसाच उभा होता. त्याने पुन्हा चिवताईचं दार वाजवलं आणि म्हणाला, चिवताई चिवताई दार उघड. चिवताईने बाळ झोपल्यावर लगेच दार उघडलं आणि कावळ्याला आत घेतलं. तो भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती. चिवताईने त्याला चुलीजवळ बसवलं. चुलीवर चिवताईची खीर शिजत होती. कावळ्याच्या तोंडाला ती पाहून पाणी सुटले. कावदादाने थोडी थोडी करत ती खीर संपवली. थोड्या वेळाने पाऊस थांबला. कावळ्याने घरट्याचे मागचे दार उघडे बघून तो भुरकन उडून गेला. असा होता लबाड आळशी कावळा. तात्पर्य, लबाडपणाचे ध्येय कधीच साध्य होत नाही.